नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68वा महाराष्ट्र केसरी फॉर्च्युनर जिंकणारा पहिला पहिलवान, चांदीची गदा आणि बक्षिसांचा वर्षाव. पुण्यातील वाघोली तालुका हवेली इथे पार पडलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात सामना झाला. अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर यांनी महेंद्र गायकवाडला 4-2 असे पराभूत केले. या विजयासह हर्षवर्धन सदगीर 7वा डबल महाराष्ट्र केसरी ठरला. पहिल्या डावात दोघांची 1-1 अशी बरोबरी झाली. यंदाच्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर विजयी झाला. तो डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला आहे. विशेष म्हणजे 7वा डबल महाराष्ट्र केसरी किताब हर्षवर्धन सदगीरने आपल्या नावावर केला आहे. महाराष्ट्र केसरीच्या किताबासह हर्षवर्धन सदगीरचे मानाच्या गदासह फॉर्च्युनर कारही त्यांनी जिंकली आहे. त्यामुळे फॉर्च्युनर कार जिंकणारा पहिला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ठरलेला आहे. उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान महेंद्र गायकवाड ठरलेला असून महेंद्र गायकवाड या चांदीची गदा स्कॉर्पिओ कार बक्षीस स्वरूपात मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी पहिलवानांवर बक्षिसांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन सदगीरला महाराष्ट्र केसरीची गदा, फॉर्च्युनर कार, 5 लाख रुपयांचा धनादेश अशी बक्षिसांची मोठी रक्कम मिळाली आहे. महेंद्र गायकवाड यानं माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला आहे, तर हर्षवर्धन सदगीर याने जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत पराभव केला. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर यांनी महेंद्र गायकवाड आमने सामने आले. शेवटच्या डावात हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्याने 1 गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर याने 4-2 असा विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेता अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.